ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये महिप्त शिखरे मागे वळून पाहतात. तर महिप्त शिखरेच्या समोर आता प्रतिमा हत्या उभ्या असतात. प्रतिमा हत्यांना महिप्त शिखरेंना पाहताच ते जुने क्षण आठवतात. आता ते सर्व क्षण महिप्त शिखच्याही समोर असतात. महिप्त शिखरे प्रतिमा आत्यांना पाहताच म्हणतात, अच्छा तू आहेस. तर म्हणजे ती चिठ्ठी, तो फोन आणि ते जळत लाकूड, हे सगळं काही तू केलेस. तर मला वाटलं होतं एखादा दांडगा अंगात गडी वगैरे असेल आणि त्यानेच हे सगळे काही पराक्रम केले असतील, अंगात रग आला असेल आणि म्हणूनच मला आडवं करण्याचं स्वप्न न पाहत असेल. पण नाही, तू आहेस तर तुला तर मी फुंकर मारून उडवू शकतो, असं म्हणत महिप्त शिखरे रागानेच प्रतिमांकडे पाहत असतो. आता हे सगळं काही सायली, अर्जुन आणि चैतन्यही ऐकत असतात. हे सर्व दृश्य ते तिघेही पाहत असतात. तर प्रतिमांना मात्र महिप्त शिखरेचा खूप राग आलेला असतो. त्या संतापलेले असतात. तर महिपा शिखरे प्रतिमा आत्यांना म्हणतात, कळलं का तुला मी काय म्हणालो, परंतु मानलं पाहिजे. प्रतिमाबाई, तुला अगं काय घोगरा आवाज काढलास तू फोनवर आणि आज एवढ्या घनदाट जंगलात एवढ्या हिमतीने माझ्या समोर येऊन उभी राहिलीस, मानलं पाहिजे तुला. आता प्रतिमा हत्यांना सायलीचे एक शब्द आठवत असतात. सायली प्रतिमा हत्यांना म्हणालेली असते की आपला असा अंदाज आहे की तुमचा अपघात महिपा शिखरेने खडवून आणला आहे. आणि असं जर असेल तर महिप शिखरे तुमच्या समोर आल्यानंतर तो चौताळेल, कदाचित तो तुमच्यावर हल्लाही करेल, परंतु अशा वेळी घाबरून नाही जायचा. हा प्रतिमाहत्या या सगळ्याला सामोर जायचं आहे. त्या महिप्त शिखरेच सत्य आपण जगासमोर आणायचं आहे. हे सर्व शब्द आता प्रतिमांना आठवत असतात. आता प्रतिमाहत्या न डगमगता न घाबरता आपली सर्व इच्छाशक्ती एकवटत महिपा शिखरेच्या दिशेने पुढे चालत जातात आणि महिपा शिखरेकडे रागाने पाहत म्हणतात, तुला जर तुझ्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर मला माझी हिंमत दाखवावीच लागेल. आता हे सर्व काही सायली, अर्जुन पाहत असतात. सायली आणि अर्जुन घाबरून गेलेले असतात. त्या दोघांनाही प्रतिमा हत्यांची काळजी वाटत असते. तर प्रतिमा आत्या न डगमगता न घाबरता महिप्त शिखरेच्या समोर जाऊन उभ्या ठाकतात. आता महिप शिख ही एक एक पाऊल पुढे येतो आणि प्रतिमाहत्यांना म्हणतो, कर्म माझी कसली कर्म, मी तर काहीच केलं नाहीये. प्रतिमा त्या चिडतात आणि म्हणतात, स्मृती तर माझी केली आहे आणि तुला काही आठवत नाहीये, काही जागाही आठवत नाहीये का, असा प्रश्न प्रतिमा त्या महिप शिखरेना करतात. परंतु इकडे मात्र सायलीला खूप त्रास होऊ लागतो. सायलीला ते अपघाताचे क्षण आठवतात. ती डोळे बंद करते. त्यावेळी सर्व दृश्य तिच्या डोळ्यासमोर असतात. तर इकडे महिप्त शिखरे प्रतिमा हत्यांना उत्तर देत म्हणतो, का आठवायला हवी जागा, या जागेत एवढं आठवण्यासारखं काय आहे, ही घनदाट झाड आणि बाजूला रस्ता, बाकी काय आहे. तर प्रतिमा त्यांना ते क्षण आठवतात ज्यावेळी महिप्त शिखरेच्या हाती मशाल असते. तीच मशाल 22 वर्षापूर्वीही महिप्त शिखरेने आपल्या चेहऱ्यावर आघात करण्यासाठी वापरलेली असते. आता प्रतिमा त्या रागानेच म्हणतात, नाही, ही जागा साधी नाहीये. 22 वर्षापूर्वी याच ठिकाणी तू माझ्यावर हल्ला केला होतास, असं म्हणत आता प्रतिमाहत्या आपला भूतकाळ आणि त्या आठवणी महिप्त शिखरे समोर सांगू लागतात. महिप शिखरे नाही, त्या गोष्टींची, त्या भूतकाळाची आठवण करून देत असतात. आता प्रतिमा जशास आठवणी सांगत असतात, तस सायरीलाही तिचा भूतकाळ डोळ्यासमोर दिसू लागतो. कशा प्रकारे आपला गाडीचा अपघात झाला होता आणि आपण दरीच कोसळलो, हे सगळं काही सायरीला आठवत असतं. तर इकडे महिपा शिखरे प्रतिमा त्यांना म्हणतात, वाह, आठवू लागलंय तर तुला हळूहळू, म्हणजे तुझ्या या अर्ध्या मेंदूला हळूहळू खतपाणी मिळू लागलंय. तर आणि म्हणूनच तू हे सगळं काही केलंस का, हा सगळा घाट घातलायस का, पण काय उपयोग झाला, काय उपयोग झाला सांग ना. 22 वर्षानंतर तू माझ्याच समोर आलीयस. 22 वर्षानंतरही तू आता माझ्याच हाताने मरणार आहेस. या जागेत येऊन तू खूप मोठी चूक केलीस आणि तू आता माझ्या हातून मरणार. 113%. आता महिपा शिखरेचे हे शब्द ऐकल्यानंतर सायली, अर्जुन, चैतन्य यांना धक्काच बसतो. महिप्त शिखरे म्हणू लागतात, 22
शापूर्वी राहून गेलेलं काम मी आज करणार आहे. आणि त्यावेळी सायली, प्रतिमाहत्या या दोघींनाही ते सर्वक्षण आठवत असतात. गाडीतून जात असताना महिप्त शिकलेने घडवून आणलेला अपघात आणि त्यानंतर कुटुंबाची झालेली ताटातूट, हे सगळं काही सायलीलाही आठवत असतं. हे सगळं काही चित्र सायलीच्याही डोळ्यासमोर असतं. परंतु स्पष्टपणे काय घडलं आहे हे मात्र अजूनही सायलीलाही आठवत नसतं ना प्रतिमा त्यांनाही. परंतु महिप्त शिकरेनेच आपल्यावर हल्ला केला आहे हे मात्र प्रतिमा हत्यांना चांगलंच आठवत असतं. आता प्रतिमा हत्या महिपा शिकरेला प्रश्न करत म्हणतात, म्हणजेच 22 वर्षापूर्वी तूच मला ठार करण्याचा प्रयत्न केला होतास ना, तूच मला मारण्याचा प्रयत्न केला होतास ना. आता मात्र महिपा शिकरे मोठमोठ्याने हसू लागतो. त्याच ते हसणं आणि तो प्रसंग सायलीला आठवताच सायलीस तीच डोक घट्ट धरून राहते. कारण सायलीला या सगळ्या घटनांमुळे त्रास होत असतो. या घटनाशी तिचा काय संबंध आहे तिलाही कळत नसतो. परंतु या सगळ्याचा त्रास मात्र तिला खूप होत असतो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी इकडे कल्पनाताई सायली अर्जुनची वाट पाहत असतात. अजूनही सायली अर्जुन घरी न आल्यामुळे त्यांना दोघांचीही खूप काळजी वाटत असते. तर त्या ठिकाणी अस्मिता येते. अस्मिता पाहते तर कल्पनाताई बाहेरच उभ्या असतात. अस्मिता विचारते, मम्मा, तू अजून झोपली नाहीयेस? काय झाले? तू अशी बाहेर का उभी आहेस? कल्पनाताई म्हणतात, अगं सायली, अर्जुन अजूनही घरी आले नाहीयेत आणि अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करते तर अर्जुन फोनही उचलत नाहीये. अस्मिता म्हणते, येतील ना घरी? कल्पनाताई म्हणतात, हो, सायली म्हणाली होती की यायला थोडा उशीर होईल, पण बघ ना किती उशीर झालाय, अजूनपर्यंत आलेच नाहीयेत. तर अस्मिता म्हणते, सायली म्हणाली होती ना उशिरा येईल, मग ती नक्कीच येतील. आणि मम्मा, तू अजिबातच घाबरू नकोस. काही झालं तरी हे दोघंही नवरा बायको सर्वांना पुरून उरतील. कल्पनाताई म्हणतात, होग, परंतु काळजी तर वाटणारच ना. आज पोरं खरी नाहीयेत, कुठे गेली असतील? आता कल्पनाताई आणि अस्मिता दोघंही सायली अर्जुनची काळजी करत असतात आणि त्याचवेळी जोराचं वादळ येतं. आता कल्पनाताई म्हणू लागतात, अगं बाई, वादळ येत्य. असं म्हणत कल्पनाताई दरवाजा बंद करून घेतात. परंतु कल्पनाताईंचं लक्ष फक्त सायली अर्जुनच्या वाटेकडेच लागून असतो. सायली अर्जुन कधी येतील याची ते वाट पाहत असतात. तर इकडे महिप शिकरे आपल्या हातातील मशाल खाली फेकतात आणि प्रतिमांवर बंदूक रोखतात. आता हे पाहिल्यानंतर सायली, अर्जुन, चैतन्य यांना धक्काच बसतो. चैतन्य उठणार तर त्याचवेळी अर्जुन त्याला सावध करतो आणि म्हणतो की थांब. तर त्यानंतर महिपा शिगरे आता प्रतिमात्यांवर बंदूक रोखत म्हणतो, अगं, तुझी उंची किती, तुझं वय किती आणि तू आहेस केवढी आणि कशाला उगाच तडपडतीयस? अगं, माझ्यावर डोळेवर वर करून पाळतेस का माझ्यासमोर आणि मला बोलतीयस, मला उलट उत्तर करतेस? असं म्हणत महिप्त शिकरे प्रतिमा त्यांना त्रास देऊ लागतात. महिप्त शिकरे म्हणतात, माझ्यावर डोळेवर करून पाहण्यापेक्षा, मला उलट उत्तर विचारण्यापेक्षा, मला प्रश्न विचारण्यापेक्षा तुझी शेवटची इच्छा काय आहे याचा विचार कर. नव्याची आठवण काढ आणि तुझ्या लाडक्या मुलीची आठवण काढ. कारण आता तुला मी सोडणार नाही. 22 वर्षापूर्वी जे काम राहून गेलं होतं ते काम आता काही झालं तरी 113% मी पूर्ण करणारच. तुला पूर्वीच आठवत असेल किंवा नसेल याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. परंतु आज तुझी वेळ आली आहे आणि आज तुझी वेळ संपणारही आहे. असं म्हणत महिप्त शिकरे प्रतिमाहत्यांना खूप त्रास देत असतात. या सगळ्यामुळे प्रतिमाहत्या खूप घाबरून गेलेल्या असतात. महिप्त शिखरे त्यांच्यावर गंध रोखून असतात आणि या सगळ्यामुळे प्रतिमाहत्या खूप बिथरून गेलेल्या असतात. महिप्त शिखरे म्हणू लागतात, प्रतिमाबाई, आता तुझा खेळ संपला, आता तुला कोणीच वाचवू शकणार नाही. परंतु त्याचवेळी आता प्रतिमा त्यांना सायलीचे शब्द आठवतात, ज्यावेळी महिप्त शिखरे तुमच्यावर गण रोकेल त्यावेळी ती गण कशा प्रकारे धुडकावून लावायची हे सगळं काही सायलीने प्रशिक्षण दिलेलं असतं आणि अगदी प्रतिमा आत्याने तसट केलेलं असतं. आणि म्हणूनच महिपा शिकरेच लक्ष विचलित करत
त्याच्या हातातील गन फेकून देत आता. प्रतिमा आत्या तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. महिपा शिकरे म्हणू लागतात, किती दूर जाणार आहेस रतिमाबाई, आज तू माझ्या हातून सुटणार नाही असं म्हणत आता महिपा शिकरे प्रतिमा मात त्यांच्या मागे मागे जाऊ लागतात. सायली, अर्जुन आणि चैतन्य ही निघालेले असतात, परंतु त्याचवेळी महिप्त शिगरेची माणसं आता त्या तिघांनाही घेरून धरतात आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. इकडे प्रतिमा त्या धाप टाकत ज्या पद्धतीने सायलीने आपला सुटका करून घेण्यासाठी रस्ता सांगितलेला असतो त्याच ठिकाणी निघालेले असतात, परंतु प्रतिमा त्यांना खूप त्रास होत असतो आणि त्यांच्या मागे मागे महिप्त शिकरे त्यांच्या शोधात आलेला असतो. तिकडे सायली, अर्जुन आणि चैतन्य मात्र अडकलेले असतात. आता अर्जुन आणि चैतन्य त्या गुंड्यांचा सामना करतात, तर अर्जुन म्हणू लागतो, सायली, ज्या आता सायली धावत पळत प्रतिमा त्यांच्या काळजीपोटी निघालेली असते, तर इकडे महिप्त शिकरे प्रतिमांना मारण्यासाठी त्यांचा शोध घेत असतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य त्या गुंडांशी 2 हात करतात आणि या सगळ्यातून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे प्रतिमा त्या स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. तर महिप शिकरे प्रतिमात्यांच्या मागे मागे त्यांच्या शोधात त्यांना मारण्यासाठी येत असतो. आता सायली ही प्रतिमाहत्यांच्या शोधात प्रतिमाहत्यांच्या काळजीपोटी त्यांच्या मागे मागे त्यांना शोधत निघालेली असते, परंतु सायलीला प्रतिमाहत्या कुठेच दिसत नसतात. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य या गुंडांमध्ये अडकलेले असतात. त्या गुंडांना ते मारण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांचे वाळ परतवून लावण्याचा प्रयत्न करत असतात. अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी दोघेच असतात, परंतु महिपा शिकलेनी आपली असंख्य माणस तिथे ठेवलेली असतात आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्याला त्यांची सुटका करून घेणं खूप कठीण झालेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनने सांगितल्याप्रमाणे रविराज सर पोलीस स्टेशनमध्येच असतात. यांचा जीव कासावीस होत असतो. त्यांना प्रतिमाहत्या सायली, अर्जुन यांची काळजी वाटत असते. रविराज सर मनाशीच म्हणतात, तिथे नक्की काय घडत असेल काहीच अंदाज लागत नाहीये. त्याचवेळी आता कदम येतात आणि म्हणू लागतात, सर तुम्ही बसाना. रविराज सर म्हणतात, नाही नको कदम. रविराज सरांना म्हणतात, सर तुम्हाला पाणी पाहिजे आहे का? रविराज सर म्हणतात, नाही नकोय कदम. एक काम कराल का, आमच्या अपघाताच्या फाईल काढल्या असतील ना? असतीलच नाही ते तर. आता कदम म्हणू लागतात की हो, काल सावंत साहेब त्याचाच अभ्यास करत होत्या आणि त्या फाईल आहेतच. रविराज सर म्हणतात, बरं मला आणून देशील का ते? तर आता कदम रविराज सरांना त्या फाईल आणून देतात. आता रविराज सर त्या फाईलची स्टडी करण्यासाठी पुन्हा एकदा त्या सर्व फाईल ओपन करून पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली, अर्जुनच्या काळजीने कल्पना ताईंचा जीव अगदी कासावीस होत असतो. त्यांना खूप त्रास होत असतो. त्यांना काहीतरी वाईट संकेत होतील यांची जाणीव होत असते आणि म्हणूनच आता कल्पना ताई देवी आई समोर हात जोडतात आणि म्हणू लागतात, देवी आई, माझा जीव एवढा घाबराबरा का झालाय? मला एवढी भीती का वाटत आहे? मला सायली अर्जुनची काळजी वाटत आहे. माझी 2ही मुलं खरी आली नाहीत देवी. आई, माझ्या 2ही मुलांचं रक्षण कर. आता कल्पना ताई आणि अस्मिता देवी आई समोर हात जोडतात आणि सायली अर्जुनसाठी प्रार्थना करू लागतात. त्या दोघांनाही सायली अर्जुनची काळजी वाटत असते. अजूनपर्यंत घरी न आल्यामुळे नक्की सायली अर्जुन कुठे असतील या काळजीने कल्पनाताईंचा जीव कासावीस होत असतो आणि त्याचवेळी देवी आई समोर लावलेले दिवे विजू लागतात. हवेच्या वेगाने ते दिवे जाणार हे पाहताच कल्पनाताई खूप घाबरून जातात. कल्पनाताई ते दिवे वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. कल्पनाताई म्हणू लागतात, देवी आई, हा कसला संकेत आहे? माझ्या मुलांवर कोणत संकट तर येणार नाही ना देवी? आई, या संकटातून माझ्या मुलांना वाचव. माझ्या घरावर कुठलंही संकट येऊ देऊ नकोस देवी. आई असं म्हणत कल्पनाताई आणि अस्मिता देवी आई समोर प्रार्थना करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा
त्यांना वाचवण्यासाठी सायली धावत पळत असते, परंतु त्याच वेळी त्यातील गुंड आता सायलीच्याही मागे धावत येतात आणि सायलीला अडवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच वेळी सायलीच्या मागून आलेल्या गुंडाचा तोल जातो आणि तो तिथेच पडतो आणि याच संधीचा फायदा घेत सायली झाडामागे लपते आणि त्याची दिशाभूल करते. तो गुंड ज्यावेळी दुसऱ्या रस्त्याने निघून जातो त्यावेळी सायली तिथून उठते आणि प्रतिमाहत्यांच्या काळजीपोटी त्यांचा शोध घेण्यासाठी पुन्हा एकदा निघालेली असते. आता प्रतिमा हत्या जीवाच्या आकांताने पळत असतात, स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याचवेळी प्रतिमत्यांचाही तोल जातो आणि प्रतिमाहत्या त्याच ठिकाणी येऊन पडतात ज्या ठिकाणी प्रतिकमात्यांवर खात झालेले असतात. आणि ज्यावेळी प्रतिमत्या खाली पडतात त्यावेळी प्रतिमांना ते सर्व प्रसंग आठवतात. मपत शिकलेने आपल्यावर कशा प्रकारे हल्ला केलेला असतो आणि तेच जागा असते. हे सर्व काही क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात. आता प्रतिमा त्यांना आठवतो तो आपला अपघात ज्यावेळी सुभेदारांच्या घरून निघालेले असतात त्यावेळी प्रतिमत्यांचा झालेला तो अपघात आणि त्या अपघातानंतर महिपशिक जवळ वाचवण्यासाठी मागितलेला हात, मग त्यांनी केलेला तो हल्ला आणि प्रतिमांना झालेला तो त्रास 22 वर्षांनंतरही सर्व दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर असतात. आणि त्याचवेळी त्याच पद्धतीने महिप्त शिखरेही त्यांच्या समोर आलेला असतो. आता प्रतिमा हत्या महिप शिखरेपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु त्याचवेळी महिप्त शिखरेचा गुंडही प्रतिमाहत्यांच्या मागे येऊन उभा राहतो आणि म्हणूनच प्रतिमाहत्यांना तिथून स्वतःची सुटकाही करून घेता येत नाही. महिप शिखरे ही समोरून येतात आणि मागून त्यांची माणसं आता प्रतिमाहत्या या सगळ्या पेचात अडकलेल्या असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुनही स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु त्याचवेळी त्याची माणसं आता अर्जुनवरही हल्ला करतात. आता अर्जुन कसाबसा फोन करत आता इन्स्पेक्टर सावंत यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो, परंतु त्याचवेळी पुन्हा एकदा ती माणसं अर्जुनवर हल्ला करण्यासाठी येतात. आता तो हल्ला परतवून लावण्यासाठी चैतन्य त्या ठिकाणी आलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तू प्रतिमांकडे जा, मी यांना पाहतो. आता अर्जुनही तिथून निघालेला असतो आणि या सगळ्याचा सामना करण्यासाठी चैतन्य मात्र एकटाच तिथे असतो. तर इकडे प्रतिमाहत्या घाबरून गेलेल्या असतात. महिप शिखरे प्रतिमांना म्हणू लागतो, पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर जरी गेलीस ना तरी मी तुला शोधून काढणार आणि तुझा जीव घेणार, हे मात्र विसरू नकोस. प्रतिमाहत्या खूप घाबरलेले असतात, त्यांचा जीव कासावीस होत असतो. त्यावेळी तिथे कोणीच नसतं, फक्त महिप्त शिखरे आणि महिप्त शिखरेचे गुंड प्रतिमा आत्यांसमोर उभे असतात. तर महिप्त शिखरे प्रतिमाहत्यांना म्हणू लागतो, तुझ्या कपाळावर काय बरं लिहिलंय? मी महिप्त शिखरेच्या हातून मरण नार होना. तुझ्या ह्या कपाळावर लिहिलेली रेषा आज खरी होणार आहे, असं म्हणत महिपा शिखरे प्रतिमांना त्रास देऊ लागतात. आता महिपा शिखरे प्रतिमा त्यांना विचारतात, बोल, मी तुला कसं मारू? म्हणजे तुझ्यावर बंदुकीची गोळी झाडू की तुझा गळा आवळू? नाही, तुला आता मारण्यासाठी मला काहीतरी वेगळंच करावं लागेल. आठवलं तुला आगीची भीती वाटते ना, मग आता मी तुला उभं जाणार, असं म्हणत महिपा शिखरे प्रतिमाहत्यांना घाबरवत असतात. प्रतिमाहत्या घाबरून गेलेल्या असतात. महिपा शिखरे प्रतिमा हत्यांना म्हणू लागतात, आता तर मी तुझी तंदुरीच करणार आहे. धर बबलू, तिला पकड. आणि ज्यावेळी महिप्त शिखंचा गुंड प्रतिमा हत्यांना पकडतो त्यावेळी प्रतिमा आत्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सायलीने त्यांच्याजवळ दिलेला स्प्रे आता त्याच्या डोळ्यावर मारते आणि स्वतःची सुटका करून घेते. आता प्रतिमा हत्या तिथून पळत सुटलेले असतात. महिप्त शिखरे म्हणू लागतात, अरे बबलू धर ना, मी फक्त सगळे कापसाचेच गुंड पाळले आहेत, ही कापसाची मांस काहीच उपयोगाची नाही. आता जर तू तिला नाही धरलंस ना तर तुझ्यावरच गोळी झाडेन, असं म्हणत महिप शिखरे खूप चिडलेले असतात. तर इकडे अर्जुन स्वतःची सुटका करून घेत प्रतिमात्यांना शोधण्यासाठी निघालेला असतो आणि त्याचवेळी नागराजही
त्याच ठिकाणी आलेला असतो. आता नागराजच्या समोर असणारा दगड, त्यावरून नागराजचा तोल जातो आणि तो तिथेच पडतो. आता नागराज काका तिथेच पडताच अर्जुनला आवाज येतो. अर्जुन म्हणू लागतो, हा कोणाचा आवाज आहे? आणि म्हणूनच अर्जुन आता नागराज काकांना शोधण्यासाठी पुढे पुढे येतो. तिथे त्याला कोणीच दिसत नसतं. इकडे नागराज काकांच्या पायाला चांगलंच लागलेलं असतं, परंतु अर्जुनपासून सुटका करून घेण्यासाठी आता नागराज काका एका झाडामागे लपतात. इकडे अर्जुन मात्र प्रतिमा हत्यांचा शोध घेत असतो, परंतु त्यावेळी हा आवाज नक्की कोणाचा आहे याचाही तो शोध घेत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी आता प्रिया घराबाहेर येते आणि नागराज काकांना फोन करू लागते, परंतु नागराज काकांचा फोन लागत नसतो. तर प्रिया म्हणू लागते, या नागोबाचा फोन का लागत नाहीये? कन्फर्म या नागोबाने आणि त्या महीप शिकरेने नक्कीच माती खाली असणार. आता प्रिया घाबरून गेलेली असते आणि पुन्हा पुन्हा नागराज काकांना फोन करण्याचा प्रयत्नही करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया ही सर्वांच्या नकळतच घराबाहेर पडत असते. त्याचवेळी प्रियाला एक फोन येतो. तर प्रिया म्हणते, मी जरा घाईत आहे, तुझ्याशी नंतर बोलते. असं म्हणत नक्की काय घडलंय हे पाहण्यासाठी प्रिया ही निघालेली असते. आता अर्जुन नागराज काकांच्या जवळपास पोहोचलेला असतो. तो म्हणू लागतो, आवाज तर इथून आला होता, परंतु इथे तर कोणीच नाहीये. मग आत्या कुठे आहे? इथे मात्र नागराज चांगलाच कळवळत असतो. त्याला खूप त्रास होत असतो, परंतु स्वतःच्या आवाजावर कंट्रोल करत नागराज काका आता अर्जुनपासून स्वतःची सुटका करून घेतात. आता अर्जुन प्रतिमाहत्यांना शोधण्यासाठी त्यांच्या समोरूनच गेलेला असतो, परंतु तिथे नागराज काका आहेत हे मात्र अर्जुनला दिसलेलंही नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमाहत्या स्वतःची सुटका करून घेण्यासाठी महीप शिकरेपासून पळत असतात, परंतु त्याचवेळी प्रतिमाहत्यांना एक शेकोटी दिसते आणि तेथीलच एक लाकूड घेत आता प्रतिमा हत्या महिपा शिखरेवर हल्ला करण्यासाठी तिथे उभ्या असतात आणि महिपा शिखरे येताच ते लाकूड घेऊन त्याच्या समोर उभ्या राहतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपा शिखरे प्रतिमाहत्यांना म्हणू लागतात, 22 वर्षांपूर्वी का होईना, परंतु मीच तो अपघात घडवून आणला होता. 22 वर्षांनंतरही तू माझ्याच हातून मरणार आहेस. तर प्रतिमाहत्या म्हणतात, म्हणजे तू तर महीप शिखरे म्हणतात की हो, तो अपघात मीच घडवून आणला होता. आणि हे सगळं काही आता रेकॉर्ड झालेलं असतं. आणि त्याचवेळी महीप शिखरे प्रतिमांवर गोळी रोखतात, परंतु आता सायली मशाल घेऊन समोर आलेली असते. आता नक्की महिप्त शिखरेच्या गन मधून निघालेली गोळी प्रतिमांना लागेल की सायलीला? या सगळ्यामध्ये नक्की कोणाचा जीव जाईल? यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.